तर इथं मराठा आणि वंजारा अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, पण गेली अनेक शतकं खरं तर गुण्यागोविंदाने हे दोन्ही समाज राहत आहेत। इथं जी गडांची संस्कृती आहे त्या गडांच्या संस्कृतीमध्ये सुद्धा एकमेकांना सामावून घेणं, एकमेकांना सन्मान करणं ही संस्कृती राहिलेली आहे। काय ही बीडची सांप्रदायिक संस्कृती काय? बीडची ही जी सांप्रदायिक हे होती याच्यामध्ये की या जातीचा संत त्या गावात जायचा, त्या जातीचा संत त्या गावामध्ये जायचा आणि यातून गावाचा एकोपा व्हायचा, यातून गावाचं प्रबोधन व्हायचं, सामाजिक प्रबोधन व्हायचं आणि जी गावाची मोठ होती, सामाजिक मोठ, ती बांधल्या जायची। कुठेही जातीपात उफाळून येत नव्हता। परंतु आता वारकरी संप्रदाय हा इथल्या समाजांना जोडणारा होता। पण मला प्रश्न तुम्हाला हे विचारायचा आहे बीडमध्ये आल्यानंतर की जर इथं महाराज जे ह्या जातीचे त्या जाती जात बघितली जात नव्हती, महाराजांची सुद्धा जात बघितली जात असेल, त्याला काय म्हणायचं? नाही, हे फक्त समाजाकडूनच नाही, हे फक्त समाजाकडूनच नाही तर हे महाराज लोकांकडून सुद्धा व्हायला लागले असं माझं स्पष्ट मत आहे। आणि या जिल्ह्यामध्ये काय चांगलं आहे याच्यावर मला मुद्दाम म्हणून बोलायचंय। या जिल्ह्यामध्ये बीड मधला भूमिपुत्र एक तुकाराम मुंडे जिल्हाधिकारी म्हणून होते, साऱ्या देशाला माहिती आहे। एक इन्फंट इंडिया एड्स बाधित मुलांचा प्रकल्प दत्ता बारगजे चालवतात, एक दीपक नागरगोजेंचा प्रकल्प आहे शांतीवन, गरजेंचा एक सहारा अनाथालय आहे, सुरेश राजहंसचा प्रकल्प आहे, एक आमचा वंचित समाजातला बांधव पशु पक्ष्यांसाठी एक प्रकल्प चालवतो। ही गोष्ट मोठी वाटत नाही का? जे वन्य प्राण्यांसाठी ज्यांना समाजानं टाकून दिलंय, ज्यांना सगळ्यांनी वाळीत टाकलंय, फेकून दिलंय, अशा समाजासाठी, अशा लोकांसाठी काम करणारे लोक याच जिल्ह्यात आहेत। एवढे लोक दुसऱ्या जिल्ह्यात कुठे आहेत आणि एवढे प्रकल्प देखील कुठे आहेत हे मला सांगावं। ठीक आहे, जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारी सुद्धा अनेक बेटं इथं आहेत, त्या बेटांची चर्चा होत नाही, इथल्या जातीवादाची चर्चा होती असं सांगितलं जातं। आम्ही तर असं